आणि आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत जगाच्या पाठीवर मध्ये। फ्रान्सने युक्रेनला हवाई संरक्षण, रॉकेट लॉन्चर युनिट आणि इतर लष्करी उपकरणं पाठवलेली आहेत। लढाऊ वाहनं पाठवण्याचं देखील वचन दिलंय, पण सध्या रणगाडे पाठवण्याचं थांबवलेलं आहे। फ्रान्स युद्ध विमानं पाठवण्याचा विचार करत आहे का, असं सोमवारी हेगमधल्या पत्रकार परिषदेमध्ये मॅक्रॉन यांना विचारण्यात आलं। त्यावर युक्रेननं लढाऊ विमानांसाठी औपचारिक विनंती केलेली नाही असं उत्तर त्यांनी दिलं। यात काही अटी आहेत, एक म्हणजे उपकरणं पुरवल्यानं तणाव वाढणार नाही किंवा रशियन मातीला स्पर्श करण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार नाही आणि फ्रान्सच्या सैन्याची स्वतःच्या प्रदेशाचं आणि आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्याची क्षमता कमकुवत होणार नाही, अशी दुसरी अट असल्याचं मॅक्रॉन म्हणाले। युक्रेनला फ्रान्स आणि इतर देशांना औपचारिकपणे विनंती करावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय। ते मंगळवारी पॅरिसमध्ये युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांची भेट घेत आहेत। इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची राजधानी कीवला भेट देण्याचं जे आमंत्रण आहे ते स्वीकारलेलं आहे। सोमवारी कीवमधल्या इस्रायली दूतावास पुन्हा एकदा पूर्णपणे सुरू करण्याची योजना देखील त्यांनी जाहीर केली आहे। जेरुसलेममध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कोहेन संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। कीवला भेट देण्याच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। दूतावास उघडणं आणि या गंभीर काळामध्ये युक्रेन आणि युक्रेनच्या नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काय करता येईल यावर चर्चा करण्यास उत्सुक आहोत, असंही ब्लिंकन म्हणाले। इराणच्या धोकादायक आणि अस्थिर प्रभावाचा सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत राहतील असाही विश्वास ब्लिंकन यांनी यावेळेला व्यक्त केला। युक्रेनमध्ये शनिवारी आणि रविवारी काही नागरिक ठार झाले तर काही जखमी झाल्याची माहिती मिळतेय। रुग्णालयांसह अनेक आस्थापनांचं नुकसान झाल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलंय।